नमस्कार मंडळी पैलगाव या ठिकाणी जे काय हल्ला झाला, भ्याड हल्ला झाला, ह्या भ्याड हल्ल्यातून बऱ्याच लोकांचे त्या ठिकाणी जीव गेले। जवळपास 28 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि मृत्युमुखी पडल्यानंतर बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया आल्या। कोणी रस्ता रोको केला, कोणी कॅन्डल मार्च काढलं आणि कोणी त्या पाकिस्तानची जे काही झेंडे असतील ते पायाखाली तुडवले। अक्षरशः प्रत्येक मराठी माणसाचा, या मराठा लोकांचा, या भारत देशातील लोकांचा राग पाहायला मिळाला। पाकिस्तानाला कुठेतरी मारा, कुठेतरी गाडा अशा पद्धतीच्या सुद्धा भाषा काढण्यात आल्या, बोलण्यात आलं। आणि मग त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की जे काही आपल्या नद्या आहेत त्या नद्याचं पाणी अडवल्या जाणार आहे, पाणी अडवण्यात आलेले असे बरेच काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले। मला गमतीशीर वाटते की एखादा गोष्ट झाल्यानंतर मीडिया सुद्धा एवढं फास्ट उचलते आणि कसं उचलते आणि कुठले व्हिडिओ उचलते ते समजत नाही। आता काही व्हिडिओमध्ये तर असंही दाखवण्यात आलं की जे काही नदीचा भाग असेल त्या ठिकाणी जे काही कयादूचा ते जी काही नदी असेल त्या नदीचा जो काही भाग पाणी अडवल्यानंतर अक्षरशः कोट सुद्धा दाखवलं, पाण्याचा थेंबही नाही त्या पाकिस्तानाच्या इकडे जाणारा। कसं शक्य हो? अहो, जे काही भारत देश आहे त्या ठिकाणी 6 नद्याचं पाणी आहे। 6 नद्याचं पाणी, एखाद्या नाल्याचं पाणी सुद्धा बरसातीत आपण अडवू शकत नाही। आणि जर अडवायचं असेल तर मग त्या ठिकाणी आपल्याला तशी पद्धतीची सुविधा लागणार आहे, तलाव लागणार आहे। त्यानंतर ते काही पाणी असेल ते आपल्याला नदीच्या माध्यमातून समुद्राकडे किंवा तळ्याच्या माध्यमाकडे त्या वळवावं लागणार आहे। यासाठी बराच काही काळ लागणार आहे आणि लगेच पाणी कसं काय अडवलं जाणार आहे? मला गमतीशीर वाटते। जवळपास भारत देशातील जे काही हक्काचं पाणी आहे, जे काही करार झालेले आहे त्या कराराच्या माध्यमातून आपल्याला 70% पाणी मिळते। 70% पाणी मिळते, फक्त 20% काही नद्याचं, 2 नद्याचं पाणी हे पाकिस्तानला जाते। 30% पाणी पाकिस्तानला जाते आणि 70% पाणी आपल्या भारताला मिळते। आता आपलं जे काही उपयोग असेल त्या पाण्याचा, अक्षरशः जे काही आपल्या हक्काचं पाणी असेल ते सुद्धा आपल्याला 20% अडवता येत नाही। यातलं जे काही आपलं 50 ते 60% पाणी असेल, 80% पाणी असेल ते पाकिस्तानला जाते। बाकीच्या जे काही नद्या असतील त्या पाण्याचं तर ते उपयोग घेतातच, पाकिस्तानला पाणी जातेच। परंतु आपलंच पाणी असेल त्यापैकी 80% पाणी हे पाकिस्तानला जाते। आपल्याला 20% पाणी सुद्धा अडवता येत नाही। मग एवढं पाणी कशी काय अडवणार? गमतीशीर आहे। कारण तिकडे एखादा नळ नाही, एखादा काही हौद नाही, काही एखादी टाकी नाही भरून घेतली आणि ते पाणी आपल्याला तिकडं समोर जाऊ द्यायचं नाही, अशातला प्रकार नाही। भारत देश कुठेतरी सक्षम आहे, सगळ्या गोष्टी सक्षम आहे। मी भारत देशाची कुठेतरी अवहेलना करत नाही, भारत देश कमी असं सांगत नाही। परंतु ज्या पद्धतीने मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जाते की पाणी अडवण्याचं काम सुरू झालेले, असं झालं तसं झालं, TRP वाढवण्यासाठी जे काही सांगितलं जाते ह्या गोष्टी साफ खोट्या आहेत। पाणी अडवणं सध्या तरी शक्य नाही। 100 वर्ष लागतील पाणी अडवण्याकरता, 150 वर्ष लागतील पूर्ण पाणी अडवण्याकरता। कारण तर हे काही बोलणं म्हणजे झालं नाही, असं शक्य नाही। आणि जे काही भारत देश इथून पुढे पाऊल उचलेल ते आपल्याला पाहण्यासारखं मिळणार आहे, पाहण्यासारखं दिसणार आहे। कारण तर ज्या पद्धतीने पाकिस्तान ह्या भारत देशावर आक्रमण करतो, कुठेतरी भ्याड हल्ले करतो, निर्दोष लोकांचे त्या ठिकाणी जीव घेतो, हे निंदनीय आहे। या गोष्टी घडायला नाही पाहिजे। पाकिस्तान जरी असेल तर हा पाकिस्तान या भारत देशाच्या निम्मे सुद्धा नाही, 1 इंचभर सुद्धा नाही। जर 1 रुपया असेल तर त्यातला 1 नाणा सुद्धा नाही। जर भारत देशाने विचार जरी केला हे करायचा तर ते वाहून जाईल, एवढा असा पाकिस्तान आहे। परंतु ताकद किती दाखवते, किती दाखवण्याचा प्रयत्न करते की आमच्याकडे आलू बॉम्ब आहे, बॉम्ब हे बॉम्ब आहे, ते बॉम्ब आहे, आम्ही टाकू। मग कशाची वाट बघतात? अरे त्याला काही बंधन आहेत। जसं की कोणी म्हणलं मी बॉम्ब टाकेल, मी पाणी अडवेल, ह्या गोष्टी होत नाही। जो काही करार असेल, जे काही इतर देश असतील त्या इतर देशाचा सुद्धा विचार करावा लागतो, तिथं माहिती घ्यावं लागते, त्या ठिकाणी सगळं नियोजन केलं जाते। आणि एखादं युद्ध जरी करायचं असेल तर दुसऱ्या देशाला सुद्धा त्याची सूचना दिली जाते, त्यानंतर कुठेतरी युद्ध होते। आपण म्हणलं म्हणजे बंदूक घेऊन निघालो नाही किंवा पाणी अडवता येणार नाही, हे शक्य नाही। या व्हिडिओच्या माध्यमातून, या मीडियाच्या माध्यमातून जो काही सोशल मीडिया असेल त्या मीडियाला मी सांगू इच्छितो, ज्या पद्धतीने आपण जे काही न्यूज दाखवल्या, जे काही कोरड्या नद्या दाखवल्या, ह्या सगळ्या चुकीच्या आहेत। लगेच काही नदी कोरडी होत नाही। पाणी अडवलं म्हणजे पूर्ण पाणी बंद होणार नाही, पाकिस्तान उपाशी पडणार नाही। पाकिस्तानकडे भरपूर काही पाणी आपलं भारत देशातलं जाते आणि तो सक्षम आहे आपलं पाणी घेण्याकरता। आपण सध्या सक्षम नाही, 100-150 वर्ष थांबावं लागेल पूर्ण पाणी अडवण्याकरता।
असं मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. जय शिवराय.